सांगली जिल्ह्यातील चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसानंतर आता पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे। त्यामुळे धरणातील पाण्याच्या आवेगात घट झाली असून वारणा नदीची पाणी पातळी हळूहळू कमी होऊ लागली आहे। त्यामुळे नदीकाठच्या परिसराला काहीसा दिलासा मिळत आहे। तर गेल्या काही दिवसापासून चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसानंतर आता पावसाचा जोर ओसरलाय। परिणामी धरणात येणाऱ्या पाण्याच्या आवाक्यात घट झाली असून वारणा नदीची पाणी पातळी कमी होण्यास सुरुवात झाली आहे। सध्या चांदोली धरण 58.66% भरले असून धरणात 20.18 TMC इतका पाणीसाठा उपलब्ध आहे। धरणात सध्या 7650 क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू आहे। पर्जन्य माफक नोंदीनुसार आज सकाळी 6 वाजेपर्यंत चांदोली धरण परिसरात 8 मिलीमीटर पर्यंत तर पाथुरपुंज येथे 16 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। गेल्या काही दिवसात अतिवृष्टीमुळे वारणा नदीने धोक्याची पातळी गाठली होती। मात्र पावसाने उघडीप दिल्याने नदीची पाणी पातळी आता हळूहळू घटत असून नदीकाठच्या गावांमधील पूरस्थिती निवळण्यास मदत होते। दरम्यान प्रशासनाकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जाते। ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरातील खंडूपाडा अन्सार मोहल्ला परिसरात गुरुवारी सकाळी एका घराच्या कॉन्क्रीटचा स्लॅब अचानक कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। तळमजल्यावरील किराणा दुकान आणि पहिल्या मजल्यावर कुटुंब राहत असताना ही दुर्घटना घडली। स्लॅब कोसळताच मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यास सुरुवात केली। या दुर्घटनेत एका लहान मुलीला दुखापत झाली आहे, तर सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। घटनेची माहिती मिळताच भिवंडी महापालिकेचे आपत्कालीन पथक आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले। ढिगारा हटवून परिसर सुरक्षित करण्याचं काम हाती घेण्यात आलंय। तर स्लॅब कोसळण्याचं नेमकं कारण काय याचा तपास प्रशासनाकडून सुरू आहे। सातारा जिल्ह्यातून सोलापूरला परीक्षेसाठी आलेली एक विवाहित महिला तिच्या मैत्रिणीच्या घरातून अचानक बेपत्ता झाल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे। श्रुती शुभम कदम वय 28 वर्ष राहणार गिरवे तालुका फलटण असे बेपत्ता झालेल्या विवाहित महिलेचं नाव आहे। या प्रकरणी तिचा पती शुभम संताजी कदम यांच्या फिर्यादीवरून सोलापूरच्या सदर बाजार पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 5 जुलै 2026 रोजी श्रुती हिची सोलापूरमधील डफरीन चौक येथील ITI केंद्रावर परीक्षा होती। परीक्षेसाठी तिचे पती शुभम हे तिला सोलापूर येथील 7 रस्ता परिसर म्युनिसिपल कॉलनी येथे राहणारी तिची मैत्रीण दिव्या रामचंद्र बेरकुल्लू हिच्या घरी सोडून गेले। मात्र श्रुती परीक्षा न देताच मैत्रिणीच्या घरातून अचानक कुठेतरी निघून गेली। ती बेपत्ता झाल्याचं समजताच पती शुभम यांनी सोलापूर शहरातील सर्व संभाव्य भागात तिचा शोध घेतला, मात्र ती कुठेही आढळून आली नाही। अखेर त्यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात धाव घेऊन पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे। या घटनेची नोंद घेताच सदर बाजार पोलिसांनी तातडीने तपास सुरू केलेत। पोलिसांकडून सध्या मैत्रिणीची सविस्तर चौकशी करून माहिती घेतली जाते। बेपत्ता महिलेचा शोध घेण्यासाठी तिचा मोबाईल क्रमांकाचं लोकेशन आणि परिसरातील CCTV कॅमेरे तपासले जात आहेत। आजच्या टी टाइम या विशेष बातमीपत्रात आपण येथेच थांबतोय। अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत नवा विचार।